छाया बेले लिखित फरफट भाग 5. पहाट झाली. कोंबड्यानं बांग दिली. मारामुळं कचरीचं सगळं अंग ठणकत होतं. तिला उठता येत नव्हतं. ती उठतच होती की तेवढ्यात सासू खेक कचली. उठे आवदसे, डॉपराव रोन येऊस्तवर निजलीस. काम काय तुही माय करणार आहे वय. कचरी उठली, मुकाट कामाला लागली. कामाला ती कधीच मागं सरायची नाही. झाडलोट, सडा सारवण, दळण, शेणपाणी सगळं काम आवरून स्वयंपाकाला बसली. तेवढ्यात सासरा शेतातून आला. सासूनं रात्रीची भानगड तिखट मीठ लावून सासऱ्याला सांगितली. वय पोरी, काय म्हणते तुझी सासू? तळ हातातल्या फोडावानी जपलंय म्या त्याला. त्याला जर काही झालं तर उभीच चिरून फेकून देईन म्या तुला. सासरा नरडं ताणून म्हणाला तेव्हा त्याच्या मानेचा दोर कासऱ्यागत फुगला होता. कचरी काही चूक नसताना अपराध्यासारखी खाली मान घालून बसली होती. कचरीची चुलत मावशी आपल्या बहिणीला भेटायला जाऊन सगुणाच्या कानावर तिने सगळी हकीकत सांगितली. सांगितलं की पोरीला लय गांजालेत सगळे. सगुणाच्या जीवाला पोरीची धास्ती लागली. पोरीला डोळा भरून बघून तरी यावं असं तिला वाटू लागलं. भिकाच्या बायकोला लेकराकडं लक्ष ठेवायला सांगितलं. लहान पोराला कडेवर घेतली. 2 भाकरी पदरात बांधून घेतल्या. दिवसाबरोबर वाटेला निघाली. दिवस वरवर चढत होता तशी पायाखालची जमीनही तापली. पाय फुफाट्यात भाजून निघत होते. लेकराला ऊन लागू नये म्हणून तिने त्याच्यावर कुंची पांघरून घेतली होती. अंगावर उन्ह झेलत ही मायेची सावली पोरीच्या ओढीनं झेपावल्यागत धावत होती. शिवारात आजूबाजूला जोंधळ्याचे खळे, हरभरा काढणीचं काम चालू होतं. त्या माणसांच्या आधारानं झाडी झुडपाची वाट तुडवत ती जात होती. दिवस कालला होता. अजून 1.5 कोसाचं अंतर चालून जायचं होतं. गंगा जवळ आली. तिने गंगेच्या पाण्यात हातपाय धुतले. ओंजळीनं गटागटा पाणी प्यायली. अचानक काहीतरी सुचल्यासारखं काठावर ठेवलेल्या लेकराकडं गेली. त्याच्या अंगातली अंगी उतरवली. सोमनीनं हाडाचा सापळा त्याच्या शरीराकडं बघून तिचं काळीज हेलावून गेलं. त्याला धरून गंगेत बुडवून काढली आणि म्हणाली, मया लेकराचं दुखणं धुवून काढ, मवा धोंड्या धोंड्यावनी कर, मया लेकराला आयुक दे माय. त्याला काठावर आणलं. पदरानं अंग पुसली. सोबत आणलेली भाकर सोडून गंगेत भाकरीचा तुकडा टाकला. भाकरीचा तुकडा खाण्यासाठी माशांची गर्दी झाली. त्या माशांकडे बोट दाखवून लेकरू हसत होतं. त्याला हसताना बघून सगुणाला क्षणभर सगळा विसर पडला. ती आनंदून गेली. देवा, माया लेकराला हसत खेळत राहू दे. तिने आभाळाकडं बघून हात जोडले. भाकरीचा घास घेऊन त्याला खाऊ घातला. 4 घास खाऊ घालून पाणी पाजलं. उरलेली भाकर बांधून घेतली. गंगा ओलांडून तर झप झप चालायला लागली. सगुणा मांजरीला पोहोचली तेव्हा दिवस मावळला होता. तिने रांजणातलं पाणी घेऊन हातपाय धुतले आणि लेक रानातून परत येण्याची वाट बघत दारात बसली. तेवढ्यात कचरीची सासू येताना तिला दिसली. तिच्या मागं कचरी. लाकडाचा भारा, त्यावर गवताचा भारा घेऊन येताना कचरी तिने पाहिली. लेकीच्या डोक्यावर एवढं ओझं बघून सगुणाच्या काळजात चर्र झालं. मांडीवरच्या लेकराला बाजूला ठेवून तिच्या डोक्यावरचं ओझं उतरवून घेण्यासाठी पुढे आली. आईला बघून कचरीला खूप बरं वाटलं. एवढी लाडाची लेक असन तर घरी ठेवून घ्यायची, नसता एखाद्या भिकाऱ्याला द्यायची. आई तर खाया भेटते. धुरपता एकही संधी सोडत नसायची. ती कचरीला अशीच नेहमी त्रास द्यायची. तिचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करत सगुणा जाऊन धुरपताच्या पाया पडली आणि हसून विचारलं, कशा आहेत बाई? धुरपता काहीही न बोलता गुमान घरात निघून गेली. कचरी माईच्या गळ्यात पडून खूप रडली. सगुणा मायेनं तिच्या डोक्यावरनं हात फिरवत राहिली. लेकीला काही बोललं तर सासू गैर अर्थ काढून भांडण करील म्हणून ती काहीच बोलली नाही. रडून मन हलकं झाल्यावर कचरीनं माईच्या पदरानं डोळे पुसले आणि कामाला लागली. बारका धोंडू दिवसभराच्या दगदगीमुळे किरकिरीत होता.
सगुणा त्याला मांडीवर घेऊन झोपवण्याचा प्रयत्न करत होती, तेवढ्यात किसना रानातून बैल घेऊन आला. त्याला बघून सगुणा म्हणाली, "बरे हाव किसना? त्याच्याहून तुम्हाला काही देणं घेणं नाही. तुम्ही तुमच्या पोरीला घेऊन जावा, नाही तर जीव मारतो तिला म्या." किसना तावानं बोलला. किसनाचे शब्द सगुणाच्या काळजाला बाणासारखे लागले. ती समजावण्याच्या सुरात म्हणाली, "लगीन लुटूपुटूचा खेळ नसते किसना. जन्माचा जोडा असते. सांभाळून घेत चालावं लागते. मला नगल एक तुमची. उद्या दिसले नाही पाहिजे माझ्या घरात." एवढं बोलून तो शेताकडे निघून गेला. पोराची जात आहे अजून, समज आली नाही तेवढी. इवायाला बोलल्यावर सांगतीन ते समजवून लेकाला. येईन वाटव, सगळं चांगलं होईन. सगुणा आपल्या मनाला समजवत होती. दोघी मायलेकी रातभर बोलत होत्या. कचरीनं माईला सगळी हकीकत सांगितली. लेकीचं दुःख ऐकून सगुणाचं काळीज हेलावून गेलं. दोघींचाही डोळ्याला डोळा लागला नाही. पहाटेची चांदणी निघाली. झाडावर पक्ष्यांची किलबिल सुरू झाली. पांगुळ वासुदेव गावात भिक्षा मागत होते. कचरी उठली, दळण दळायला बसली. सगुणा ही लेकीला मदत करायला जात्याजवळ येऊन बसली. "अगं कशाला आलीस माय? जा नीट जाऊन. तुला इसावा नको का कधी? तुझ्या मागं काय कमी काम आहे वय?" कचरी म्हणाली. "अगं राहू दे ग, काम केल्यानं काय मरतंय का माणूस?" सगुणा ऐकत नव्हती. सगुणा ओव्या म्हणत होती. "सटवी टाकी अक्षर बरम्या लिव्ही घाई घाई. सटवी टाकी अक्षर बरम्या लिव्ही घाई घाई. जवळ होती मायबाई तरी तिला कळलं नाही. सटवी टाकी अक्षर बरम्या लिवतो तातडी. गोरीच्या नशिबाची रेग पडली वाकडी. गोरीच्या नशिबाचा ठिवा देवावं कुणाला. गोरीच्या नशिबाचा ठिवा देवावं कुणाला. गोरी पुसती मनाला जाऊ कोणत्या वनाला. गोरी पुसती मनाला जाऊ कोणत्या वनाला." माईच्या ओव्या ऐकून कचरीला उमाळा दाटून येत होता. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू दिव्यांच्या मंद उजेडातही चमचम चमकत होते. लेकीच्या डोळ्यात पाणी बघून सगुणालाही गलबलून आलं. तिने लेकीला जवळ घेतलं, तिचे डोळे पुसले. हळुवार डोक्यावरनं हात फिरवत ती म्हणाली, "समध चांगलं होईन, थोडा धीर धर. माणसानं कधी बी धीर सोडायचा नाही." माय कचरीला बळ देत होती. माईच्या शब्दांनी तिला खूप बरं वाटत होतं. जात्याचं पीठ भरून कचरी सडा सारवणाच्या कामाला लागली. थोडं झुंजूमुंजू झालं. काही अंतरावर सासरेच्या खोकल्याचा आवाज आला. कचरी डोक्यावरचा पदर सावरून चूल पोतरू लागली. नवरा आल्याचा कळता दुर्पता खडबडून उठली. तुराट्याच्या काड्या घेऊन वतलाकडं धावली. चकमकीवर रुई ठेवून गारगोटीनं त्यावर हाणून रुईवर ठिणगी पडताच फुंकर मारू लागली. नवरा जवळ येताच मुद्दाम म्हणाली, "सुख असो दुःख असो, उठून चुली मोरं खपावंच लागतंय. सून आल्यावर तर थोडा इसावा मिळेल म्हणलं, पळस गेला कोकणा 3 पानं चुकताना. असं म्हणल्यावानी आपलं हाय ते आहे." सासरा पायातून जोडा काढत रांजणातून तांब्या भरून घेऊन पायावर ओतत म्हणाला, "सून बी हाडामासाचीच राहती. ती काय दगड धोंड्याची नसती. आपणाला बक्कल डोंगर खंदून आणावं वाटतंय सुननं, पण तिला बी मर्यादा आहेच की. माणूस जिथं आहे तवर हातपाय हलवावंच लागतेत. सून आली म्हणजे काय झालं?" नवऱ्याचं हे बोलणं ऐकून धुरपता पुढं काही बोलले नाही. तिचा उद्देश पूर्ण झालेला नव्हता. सगुणाला मात्र पांडूचं हे बोलणं ऐकून बरं वाटलं. लेकीला या घरात वाली आहे याचं समाधान वाटलं. दिवस वर यायच्या आत कचरीचं सगळं काम आटपत आलं होतं. सगुणा बसून सगळं बघत होती. "माझी लेक लय कामाची निघाली." सगुणा मनाशी म्हणाली. तिला कचरीचं खूप कौतुक वाटत होतं. सासऱ्याला आंघोळीला पाणी देऊन कचरी भाकरी करायला बसली. एका चुलीवर उडदाची डाळ शिजत होती. आंघोळ झाल्यावर सासरा जेवण करून घाईघाईनं शेताकडं निघाला. शेताकडं जाऊन किसनाला आणि भावाला घराकडं पाठवायचं होतं. "दादा," सगुणा म्हणाली. "हा बोला की बाई." पांडू म्हणाला. "म्या जाणार आहे आज. लेकराचं काही चुकलं तर पोटात घालून घ्या."
तुम्ही काय बी चिंता करू नका. आता आमची सून आहे ती, तिची जबाबदारी आमच्यावर आहे. ते समजा खरं आहे दादा, पर काल किसनाले रागात होते. तुमची पोरगी घेऊन जा, नाही तर जीव मारतो म्हणले. सगुणा रडकुंडी आल्यागत बोलली. सध्या हाय तो राग अथवाडा. 15 महिना घेऊन जा पोरीला, मग आणून सोडा. त्याचा राग थंड होईन तवर. त्यांना दुसरं लगीन करायचं म्हणून का नाव आलं माया? म्या तिला घेऊन गेले तर घात होईन हो. सगुणा म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर चिंता पसरली होती. माया अविश्वास ठेवा, तसं काय बी होणार नाही. घेऊन जावा 4 दिवस. तुम्हीच आणून सोडा. शेतात कामं आहेत, आमचं काही येणं होणार नाही. पांडू धीर देत म्हणाला. पर दादा, सगुणा काही बोलणार एवढ्यात पांडू म्हणाला, भीगीन नगा, नाही तर अंधार होईन. सुखादुखाचं लेकरू हाय संगट. असं म्हणून पायात जोडे घालून डोक्यावर फेटा बांधून पांडू शेताला निघून गेला. चल चल, भिगीनं निघूत उन्हाच्या आधी, सगुणा कचरीला म्हणाली. नको ग माय, माय हे मला मुद्दाम पाठवालेत. म्या घराबाहेर गेले की संगीला घरात घेऊन येतील. म्या काय येत नाही, तू जा. कचरी कंटावळत बोलली. नाही तसं व्हायचं, तू या सासऱ्यानं विश्वास दिलाय. 4 दिवस राहून येशील, चल. कचरीला येऊन 8 दिवस झाले होते. माईसोबत रानात जाऊन खळ्यावर मात्र गोळा करायचं. खळं सुरू असलेल्या ठिकाणी मळणीच्या बैलाचं शेण नदीवर धुवून त्यातली ज्वारी काढून घ्यायची. रान सगळं धुंडाळून एक एक दाणा गोळा करायचं काम करत होती. तिचा जीव सगळा घराकडं लागला. तिकडं काय चाललं असेल याचाच ती विचार करत होती. रानातून घरी जात असताना अचानक वाटत कोंडा भेटली. बरी आहेस? लेकरं बाळा समधे कशी आहे ती? कामाच्या दिवसात बरी सवड भेटली तुला, सगुणा म्हणाली. आले असंच बाईला तुला बघून भेटून जावं म्हणून. कोंडा वाटेतलं आपल्या बहिणीचं घर ओलांडून बोलत सगुणाच्या मागे येत होती. सगुणाच्या मनात शंकेची पालचूक चुकली. घरी आल्यावर डोक्यावरचं मात्र उतरून ठेवलं. कोंडाला पाय धुण्यासाठी तांब्या भरून पाणी दिलं. आता ही काय बोलणार म्हणून सगुणा आणि कचरीच्या मनात धडकी भरली होती. दोघी श्वास रोखून तिच्या तोंडाकडे बघायला लागल्या. हातपाय तोंड धुवून तोंडाचं पाणी पदरानं पुशीत कोंडा म्हणाली. आपल्या कचरीचं वाटटुळं झालंय बाई. तू हिला इकडं घेऊन आल्यावर 4 दिवसाला त्या लोकांनी कुणाला कानोकान खबर न होऊ देता रातोरात किसनाचा आणि संगीचा मूतूर लावलंय. मला लई राग आला, वाईट बी लई वाटलं. असं का केलं म्हणून विचारले हिच्या सासऱ्याला, तर तो म्हणतो पोरग जीव देतो म्हणून मला करावं लागलं. माझ्या घरी कशाची कमी नाही. रातीला दोघी बी खातीला करून. कोंडाचं बोलणं कचरीत दगड होऊन ऐकत होती. तिच्या मनातली भीती खरी ठरली होती. सगुणाचं सगळं अवसान गळून गेलं. जवळ बसलेल्या 4ही पोरींवरनं तिने नजर फिरवली. काय वाढून ठेवलं असेल माझ्या पोरींच्या पुढं, असा विचार येऊन तिच्या काळजात धस्स झालं. रात्रभर तिचा डोळ्याला डोळा लागला नाही. पहाटे उठून शेणातल्या ज्वारीच्या कण्या भरडल्या. चूल पेटवून त्या चुलीवर शिजायला ठेवल्या. सगळ्या लेकरांना उठवलं. म्या आपल्या कचरबाईला नांदायला सोडून येते. धोंडूला बी नेत नाही, त्याला नीट सांभाळा, सगुणा म्हणाली. बरं माय, तू भिगीनं ये, कोंडी म्हणाली. येते भिगीनच. कण्या शिजवून ठेवल्यात. खारीतल्याची चचात्तावर पाला वरपून आणा आणि कढी करा. कन्या वतून खा. गंगा आजी संग सारवा, एकट्या जाऊ नका. सगुणा पोरींना सुचवून सांगत होती. माय, म्या येऊ तू ह्या संग? लक्ष्मीने विचारलं. न ग, तुझं काही काम नाही तिथं. माईचं बोलणं ऐकून ती पुढे काही बोलली नाही. अंधाराचं राज संपून उजेडाचं अस्तित्व जाणवायला लागलं. कचरीचं लुगडं चोळी एका पटकुरात बांधून गाठोडं हातात घेतलं. कचरीकडे बघून म्हणाली, चल. कचरीनं सगळ्या बहिणींना जवळ घेतलं. धोंडूचे पटापटा मुके घेतले. माईच्या मागून चालू लागली. तहानभूक विसरून दोघी मायलेकी चालत होत्या. मांजरीला पोचायला दिवस मावळतीला गेला. दारात पाय ठेवताच संगी नजरेला पडली. हिरव्या बांगड्या, हिरवं लुगडं, गळ्यात डोरलं, पायात जोडवे. दाणं सुपात घेऊन पाखडत बसली होती. तिच्याकडे बघून पायाखालची जमीन सरकल्याचा भास कचरीला झाला. संगी या मायलेकीकडे बघून न बघितल्यासारखं करून
जाऊन जात्यावर दळण दळत बसली. सासू सासरे अजून शेतातून परत आले नव्हते. सगुणा कचरी दारात बसून वाट पाहायला लागल्या. एवढ्यात बैलगाडीचा आवाज आला. गाडी दारात येऊन थांबली. गाडीतून धुरपता तिच्या 2 पोरी उतरल्या. माय, वहिनी आली, पोरी म्हणाल्या. त्यावर धुरपता काही बोलली नाही. गाडीतला गवताचा भारा आणून तिने म्हशीपुढे टाकला. हातपाय धुवून म्हशीची धार काढायची तयारी करायला लागली. बैल गोठ्यात बांधून पांडू आला. कधी आलं? पांडूनं दोघींकडे बघत विचारलं. 4 पर झालं, सगुणाने उत्तर दिलं. पांडूने हातपाय धुतले. दारात टाकलेल्या बाजावर जाऊन बसला. दादा, दादा, तुमच्या विश्वास केला होता म्या. माझं परदेशी लेकरू तुमच्या वटीत घातलं होतं म्या. मग काय आमचं लेकरू मरू द्यायचं होतं का? आणि तुमच्या लेकीला घेऊन बसायचं होतं? धुरपता झटक्यानं बोलली. पांडू थोडा विचार करून म्हणाला, बाई, कचर माझ्या लेकीवानी आहे. भाऊ न येते झालं. दोघी बी राहतील बहिणीवानी. पोराच्या हट्टापायी असं करावं लागलं. त्यानं काय बरं वाईट केलं असतं तर तुमच्या लेकीचं कुकू गेलं असतं. तुम्ही तिला सोडून जावा, काही फिकीर करू नका. म्या बापासारखा तिच्या पाठीमागं हाव. पांडूच्या शब्दावर विश्वास ठेवून सगुणा परत आपल्या घरी आली. मात्र तिचा सगळा जीव पोरीकडे लागला होता. तिला अन्न गोड लागत नव्हतं. कधी काय सांगावा येतोय अशी तिला धास्तीच असायची. इकडं कचरी ही आता माझं काय होईल याच विचारात होती. हिला कशाला ठेवून घेतली म्हणून किशनानं बराच धिंगाणा घातला. एक दिवस संगी शेतातून येऊन सासूच्या कानात काहीतरी बोलली. सासूनं कचरीला जवळ बोलवून घेतलं. भिगीनं जेव आणि त्या बळदात जाऊन बस, असं सांगितलं. कचरीनं काही विचारायच्या आत संगी म्हणाली, नवरा तुला मारून टाकतो म्हणतंय. कचरी बळदात जाऊन लपून बसली. सासूनं घराला बाहेरून कुलूप लावलं. तो येऊन हातात कोऱ्हाड आणि कंदील घेऊन रात्रभर घराभोवती फिरत होता. माईला विचारत होता ती कुठं आहे म्हणून. सासूनं सकाळी सासरा आल्यावर कुलूप उघडलं. सासऱ्यानं नवऱ्याला चांगलंच फटकारलं. पुन्हा असं केलंस तर माझ्या हातानं ठाण्यात नेऊन देईन तुला. नीट राहावं वाटत नसेल तर तुझी बायको घेऊन जा कुठं बी रानावर. माई सून याच घरात राहीन. सासऱ्याच्या या शब्दानं कचरीला खूप धीर आला. आज जीव वाचला, पण पुढं काय होईल? जे व्हायचंय ते होईन. संकटाला तोंड द्यायला कचरी तयार झाली होती. आज संगीच्या नातेवाईकाचं लग्न होतं. सासऱ्यानं बैलगाडी नेऊन शेतात सोडली. कचरीला बैलाला चारा पाणी करायला सांगितलं. दिवस डोक्यावर आला. ऊन मी म्हणत होतं. कचरी धसकटं वेचत होती. खूप ऊन लागत होतं म्हणून नेमकीच आंब्याच्या झाडाखाली येऊन बसली. अचानक किसना येऊन तिच्याजवळ उभा राहिला आणि म्हणाला, त्या वाड्यात चल, मला बोलायचं तुझ्या संग. पण त्या घटनेपासनं तिचा किसनावरचा विश्वास उडाला होता. हिथंच बोला की काय बोलायचे ते, असं म्हणून तिने आजूबाजूला पाहिलं. मदतीला येऊ शकतील अशा अंतरावर लोक शेतात काम करत होते. ते बघितलं आणि कचरीला थोडं हायसं वाटलं. ओढ्याचं पात्र बरंच खोल होतं. आजूबाजूला झाडी पण होती, त्यामुळे तिला भीती वाटत होती. किसना ओढ्यात चल असा हट्ट करत होता आणि कचरी नाही म्हणत होती. बराच वेळ तो शेताच्या बांधावर इकडून तिकडे फिरत होता. बांधावर असलेल्या आंब्याच्या झाडावर चढायचा, उतरायचा. त्याची ती अस्वस्थता बघून कचरीला अजूनच भीती वाटत होती. त्याचा असा हा खेळ बराच वेळ सुरू होता. काही वेळानं गावाच्या वाटेनं सुन्नपणे निघून गेला. तिला थोडं बरं वाटलं, पण तिचं मात्र कामात मन लागत नव्हतं. ती बराच वेळ तशीच झाडाखाली बसून राहिली. 3ऱ्या पाराला येतो असं सासऱ्यानं सांगितलं होतं. दिवस मावळायला गेला तरी कोणी आलं नाही. गाडी कशी न्यावी हा प्रश्न पडला. तिने बैल सोडले, गाडीजवळ आणले. जीव उचलताच बैलांनी खांदा दिला. खेळ्या जुवाट टाकून सापत्या खेळ्यांना अडकवल्या. गाडीवर चढून बसली. चॅक चॅक करून बैलाच्या पाठीवर चाबूक टाकून इशारा दिला. बैल घराच्या वाटेनं चालायला लागले. कचरी घरी पोचली तेव्हा घरचे लोक नुकतेच घरी आले होते. कचरीनं गाडी आणल्याचं बघून सासऱ्याला आनंद झाला. शाब्बास र माझी वाघीण, असं म्हणून त्यांनी कचरीचं कौतुक केलं. त्यांनी पाठीवर दिलेली थाप तिचा विश्वास बळावून गेली. दिवस जात होते. कधीतरी चांगलं होईल या आशेवर आलेला प्रत्येक दिवस कचरी हिमतीनं जगत होती.
सासरा बहिणीच्या पोरीसाठी पोरगं बघायला गावाला निघाला होता. कचरीला जवळ बोलवून म्हणाला, तू तुझं सांभाळून राहा, म्या 2 दिवसात येतो. बजावूनच निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीच सांगवीच्या पाहुण्यांनी सासऱ्याला गाडीत टाकून आणलं. रात्री त्याला अचानक झटका आला होता. शरीराची हालचाल वाचा बंद झाली होती. नुसतं डोळ्यातून पाणी घळाघळा गळत होतं. 8 दिवस तसाच राहिला. एकाएकी तोही सोडून गेला. त्याच्या दिवसाच्या दिवशी, तुझ्या लेकीला घेऊन जा, नाही तर मी मारून टाकतो, असं किसना सगुणाला पुन्हा म्हणाला. सासऱ्याचा भाऊ शिरपती बी कचरीची जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. दादा व्हाता तवर धाक व्हाता, आता म्या काय काय सांभाळू, तुमची लेक तुमची तुम्ही घेऊन जावा, सुखाची तरी राहीन, तिचं काय बरं वाईट झालं तर, शिरपती म्हणाला. अहो, नवऱ्याच्या मनात नाही तर घेऊन जावा की तुमची पोरगी तुम्ही. सगळेच पाहुणे असं सांगायला लागले. चला, सरलं इथलं आपलं आणपाणी. हे घर 8 वर्ष जीवाहून जपलं, तिथं माझं काय बी नाही. कचरी मनात विचार करत होती. घरातून निघाली तरी तिचा जीव मात्र किसनात कायमचा गुंतला होता. दिवसामागून दिवस जात होते. कचरी परत आल्यापासनं आईसोबत बहिणींसोबत रानात कामाला जात होती. कधी 2 घास खाऊन तर कधी पाणी पिऊन सगुणा लेकरांना पंखात घेऊन जगत होती. कधी पोरींना कामावरनं यायला उशीर झाला तर सगुणाचा जीव खालीवर व्हायचा. कचरीला परत आणल्यापासून तिला अन्नपाणी गोड लागत नव्हतं. शेजारच्या आयाबाया पण कुजबूज करत होत्या. काही जणी सगळं माहीत असूनही 1000 प्रश्न विचारायच्या. कोणी म्हणायचं, कशी काय आली, किती दिवस राहणार माहेरात. कोणी म्हणायचं, काय ग, नवऱ्यानं टाकलं म्हण तुला. तर कोणी म्हणायचं, अहो, नवरा उगाच कसं टाकते, हिचीच काहीतरी चूक असन. बायांच्या अशा वागण्याचं कचरीला खूप दुःख व्हायचं. घरी गेल्यावर माईच्या गळ्याला पडून खूप रडायची. नवऱ्यानं सोडलेल्या बाईला जन लोक जगू देत नाहीत माय. पाखरानं पाखराला टोचून मारल्यावानी मारते. सगुणा तिला पोटाशी धरून म्हणायची, कचरीला समजवायची. मात्र तिच्याच काळजाचं पाणी पाणी व्हायचं. ती तिला धीर द्यायची, जगाला तोंड द्यायला शिकवायची. पोरी लोकाच्या कामाला निघाल्या की म्हणायची, मेलेल्या जनावराला गिधाडं टपून असत्यात, सांभाळून राहावा. माईचं हे बोलणं ऐकून तिला भेदून गेलेल्या विखारी नजरा आठवून अंगावर सरासरा काटा यायचा. उन्हाळा संपत आला होता. पेरणीपूर्व मशागतीत शेतकरी मग्न झाले होते. नांगरणी, वखरणी, धसकट वेचून रान साफ करणं, पेरणीसाठी रान तयार करायचं काम सुरू होतं. तर कुठं उन्हाळी शेंगा काढणीचं काम सुरू होतं. कचरीला जवळ बोलवून सगुणा म्हणाली, आज नरसिंग पाटलाच्या शेंगा काढणार आहेत. तुम्ही 4घी बहिणी जावा. म्या मामाकडं जाऊन आपल्या रानाच्या तुकड्यात पेरण्यासाठी दाण्याचं बी आणते. रातच्याला सांभाळून झोपा. असं सांगून सगुणा माहेरी गेली. सगळ्या भावंडांची जबाबदारी कचरीवर होती. आज घरात खायला काही नव्हतं. कचरीनं सगळ्याच भावंडांना सोबत घेतलं. शेंगा काढायला गेली. शेंगाचे वेल उपटून गोळा करत होती. धाकट्या बहिणींना आधी पोटभर शेंगा खाऊन घ्यायला सांगितलं. बहिणीच्या सांगण्याप्रमाणे पोरी आधी शेंगा खायच्या कामाला लागल्या. शेंगा खाता खाता लक्षीची नजर काही अंतरावर पडलेल्या जनावराच्या पायाकडे गेली तशी लक्षी झटकन उठली. वेलं उपटत असलेल्या कचरीकडे गेली. म्हणाली, बाई, धोऱ्यावर बाईलाचा फार्रा पाडलाय, आपण भाजून खाऊ, तुम्हाला लई भूक लागली. तिचं बोलणं ऐकलं आणि कचरीच्या मनात चर्र झालं. न ग, किती दिवसापासून पाडलाय की, वास सुटला असेल, सांच्याला माय दाणे घेऊन येईन की. कचरी तिला समजवत म्हणाली. आणि माय उद्या आली तर? लक्षीचा प्रश्न तयार होता. हे बघ, आज शेंगा खाऊन राहू, कचरी मान तिरपी करत बोलली. दिवसभर तोडलेल्या शेंगा वाटून घ्यायची वेळ झाली. सगळ्या बाया आपापले शेंगाचे गाठोडे घेऊन खळ्यावर गोळा झाल्या. कचरीला वाटत होतं आपलं आधी वाटून द्यावं, भावंडांना घेऊन घरी लवकर जाता येईल. बाया मालक खळ्यावर यायची वाट बघत होत्या. बाया म्हणत होत्या, मोठं पाटील आलं तर 4 शेंगा जास्तीच्या देतीन, तेच यायला पाहिजे. पोरगं लई बेरकी आहे, ते काय बरोबर वाटायचं नाही. नरसिंग पाटील भला माणूस म्हणून ख्याती होती. पाटलाचं पोरगं शिवा येऊन खळ्यावर बसलं.
एका एका बाईला शेंगा खळ्यात टाकायला सांगायचा आणि वाटून द्यायचा. सगळ्यांच्या शेंगा वाटून झाल्या. शेवटी कचरी राहिली. तिने खळ्यात शेंगा टाकल्या. शिवाचं त्या शेंगांकडे कमी आणि कचरीकडं जास्त लक्ष होतं. वासनेनं भरलेल्या नजरेनं तो तिला न्याहाळत होता. भाकरीच्या तुकड्याकडं बघून लाळ गाळणाऱ्या कुत्र्यासारखा तो भासत होता. तिच्याकडं बघत बघत शेंगा टाकत होता. कचरीने त्याच्याकडे बघितलं तेव्हा तिच्या काळजात धस्स झालं. न ढळलेला पदरही तिने अबगी सावरून घेतला. शेंगाची डाळ डोक्यावर घेतली आणि तडातडा घराकडं निघाली. आपल्या पाठीमागून कुणीतरी येतोय असा तिला सारखा भास होत होता. घरात येताच तिला थोडं बरं वाटलं. दिवळीतला दिवा घेऊन तिने दिवा लावला. चांगुणा आजी दारात येऊन म्हणाली, काय करा लाव ग पोरी व्हा, कन्या आणल्या तू लिशा? तुमच्या माईनं जाताना सांगितलं होतं, सांच्याला पोरांना काहीतरी खायला घाल म्हणून आणलं. कचरीच्या हातात कण्याची वटकी देत म्हणाली. कोंडी आणि लक्षी पळत येऊन उभ्या राहिल्या आणि कण्याच्या त्या वटकीकडे आशाळभूत नजरेनं बघू लागल्या. धोंडूनं दिवसभर काहीच खाल्लं नव्हतं. कचरीनं त्याला त्या काण्या खाऊ घातल्या. चांगुणा आजी बराच वेळ गप्पा मारत बसली. कचरीला इथे जाऊ नये असंच वाटत होतं. सगळी लेकरं झोपी गेले. आजी पण उठून गेली. कचरीला खूप भीती वाटत होती. शिवाची ती नजर तिला सारखी भेडवीत होती. काही केल्या झोप येत नव्हती. सगळीकडे सामसूम झालं होतं. रातकिड्यांचा आवाज तेवढा ऐकू येत होता. रात्र अजूनच भयान वाटत होती. एवढ्या दारावर खटखट असा आवाज आला. कचरी दचकून उठून बसली. तिचं अंग थरथर कापत होतं. सर्वांगाला घाम फुटला. पुन्हा दारावर खटखट असा आवाज आला. ती घाबरत म्हणाली, कोण आहे? काळजाचे ठोके गतीनं आतच दणदण करत होते. आय बाई, मी सलीम हाव, कवाड काढ. काय हाय रे सलीम, एवढ्या रात्री का आलास? ती अंदाज घेत धीरानं बोलली. कवाड काढ की, सांग तू. सलीम उंच आवाजात म्हणाला. कचरी दार उघडून बाहेर आली. काय झालं रे, का आला? तिने हळू आवाजात विचारलं. सलीम बराच वेळ खाली मान घालून उभा होता. अरे सांग की, कचरी म्हणाली. बाई, तुला पाटलाच्या शिवानं शाळेकडं बोलिवलंय. काळीज एकवटून पण दमात सलीम खाली मान घालून बोलला. कशाला रे? कचरीनं शंकेनं विचारलं. नाही ते काय मला माहिती नाही. सलीम मानेला झटका देत बोलला. असं आहे वय? मग त्याला सांग उद्या सगळा गाव संघ घेऊन येते म्हणाव. तू मला बहीण म्हणतो की र? तुझ्या जीवाला काय बी वाटलं नाही त्याचा सांगावा घेऊन आला तू? उद्या भावकीचे लोक त्याच्या बापाला बी घेऊन येते, तेव्हा तू बी राह त्याच्या संघ. कचरी विजेगत कडाडली. तिचं बोलणं ऐकून सलीमला स्वतःच्या वागण्याची लाज वाटली. वीज अंगावर पडल्यागत घाबरून हात जोडून सलीम म्हणाला, बाई तू माझी बहीणच आहेस, माझी काही चूक नाही. म्या त्याच्या घरी हुकमाचा ताबेदार हाव, त्यानं सांगितलेलं मला ऐकावंच लागते. सलीम आपली सफाई देत होता. मग उद्या तुझ्या सख्ख्या बहिणीला आमिनाला बोलवून आण असं म्हणला तर नेशीन का? जणू वीजच काळजावर पडल्यागत सलीमच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सलीम खाली मान घालून निघून गेला. सगळी रात्र तिने जीव मुठीत धरून काढली. चांगला उजेड पडूस तर तिने दार काही उघडलं नाही. माणसांचा वावर सुरू झाल्यावर तिने दार उघडलं. माय घरी आल्यावर तिने सगळी हकीकत माईला सांगितली. सगुणा तिला म्हणाली, दुसऱ्या कोणालाही सांगू नको, लोक तुलाच नावं ठेवतील. तुझं तू सांभाळून राहा. नवरा नसलेल्या बाईला लोक असं त्रास देते. कचरीला तिने समजावलं, मात्र तिच्यापुढे मोठा प्रश्न होता 4 पोरींना सांभाळण्याचा. हातावरचं पोट, कामासाठी रोज एकाच बांधाला जायचं. माणसातलं एखादं मस्तवाल जनावर कधी इज्जतीच्या चिंध्या करील सांगता येत नव्हतं. सगुणा मनात झुरत होती. नवऱ्यानं सोडलेल्या पोरी संग आता कोण लग्न करणार या विवंचनेत असतानाच सगुणाची हिंगणगावची नणंद एक दिवशी घरी आली आणि म्हणाली, आमच्या कामाची एक वस्तू आहे तुमच्याकडं म्हणून आले. अहो मी आता दुबळी, तुम्हाला काय देऊ बाई मी? सगुणानं तिला विचारलं. तुमचं काय बी नगं मला, तुमची कचरी माया गुणाजीला द्या. अहो पर बाई, आलं माया ध्यानात, त्याच्या पहिल्या बायकोला लेकरू नाही, त्याला दुसरी बायको करायचीच आहे,
तर मग आपल्याच भावाची करावं, दुसऱ्याची कशाला आणावं. म्हणून मी आली बरं. गुणाजी बी एक दोनदा म्हणला मामीला विचार म्हणून. म्या आणि हनुमंता होतो मावस बहीण भाऊ, पर सख्या बहीण भावासारखं राहतं होतं. बाई न ग वय म्हणू नका. सगुणानं दीर भायाचा, भावकीतल्या लोकांचा विचार घेतला, सगळ्यांचा होकार घेतला. गुणाजीही कोणतं तरी निमित्त काढून घरी येऊ जाऊ लागला. कचरी एक दिवस न राहून म्हणाली, माय नको देऊ मला एवढ्या काळ्याला. पोरी सगळ्या मला म्हणल्यात हिचा नवरा काळ्या मातीत निजला तर दिसत नाही. कचरीचे हे शब्द चुलत्याच्या कानावर पडले. तो तावात म्हणाला, मग कुठला हिरो आणावा ग तुला? काळा आहे म्हणलीस, कशाला सोडलीस मग हिरो आणि नवरा? कचरी काहीच बोलली नाही. तिने नुसत्या नजरेनं चुलत्याकडे बघितलं. चांगला वार बघून गुणाजी आणि कचरीचा मोहतूर लावण्यात आला. दावणीचं ढोर सोडून दुसऱ्याच्या हातात द्यावं आणि गुमान आपल्या मालकाच्या मागं मागं जावं, तशी कचरी चालू लागली. आधीचं घर चांगलं श्रीमंत होतं. आता मात्र हातावर पोट घेऊन जगावं लागणार होतं. एका लहानशा झोपड्यात तिचा नवा संसार थाटला. तिथं गेल्यावर दुसऱ्या दिवसापासूनच कचरी सासूसंग मजुरीला जायला लागली. गुणाजीही लागल ते काम करायचा. नशिबाचा ठिवा कसा चुकल देवा, असं म्हणत जे पुढे येईल ते पदरात घेत कचरी जगत होती. गुणाजी तिला जीव लावायचा. आता दिवस थोडे सुखात चाललेले होते. श्रोते हो, हा होता छाया भेले लिखित फरफट या कादंबरीचा आजचा भाग. यापुढची गोष्ट ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.